नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत खेकड्याच्या मांद्याची चटणी. तर मागे मी तुम्हाला खेकड्याची भाजी कशी बनवायची ते दाखविलेली होती आणि आता मी मांद्याची चटणी बनवून दाखवणार आहे. तर ही मांद्याची चटणी फारच चांगली असते तब्येतीसाठी. तुम्ही भाजीत टाकू शकता किंवा अलग पण करू शकता. तर हे सर्व खेकडे वगैरे हे सर्व श्रावच्या बाबांनी धुवून दिलेले होते आणि आता आपण मांद्याची चटणी करणार आहोत. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, हिरवी मिरची आणि कांदा टाकून मीठ हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडी धणे पावडर टाकून घेतलेले आहे. छान असा मसाला भाजू द्यायचा आणि छान भाजल्यावर त्यामध्ये आपल्याला आता हे मांदं खेकड्याचं टाकून द्यायचं. मांदं हे छान असते तब्येतीसाठी. दम्याचे जे पेशंट असते, ज्यांना सतत खोकला असते, त्यांच्यासाठी फारच छान आहे, सर्दी खोकल्यावाल्या पेशंटसाठी. आणि हे पहा छानपैकी असं फिरून घेत आहे आणि याचा कलर बदलला की छान आपली भाजी खेकड्याची मांदं तयार झालेलं आहे. भाजीत टाकू शकता किंवा अशी अलग करून पण खाऊ शकता. खूपच छान अशी लागते आणि पहा कशी मस्त धुवादार अशी भाजी बनलेली आहे. प्लेटमध्ये मी काढून घेत आहे आणि पाहू शकता किती छान अशी बनलेली आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट